जीवनात टेन्शन कोणाच्या वाटेला नाही बरं? प्रत्येकाच्या जीवनात टेन्शन असते. मग हे टेन्शन आपण स्वतः देतो का स्वतःला? तर अजिबात नाही. मग हे टेन्शन देणारी जी लोक असतात ती आपल्या आजूबाजूला असतात. मग या टेन्शन देणाऱ्या लोकांशी आपण भांडत बसायचं का? या लोकांशी लढत लढतच आपलं संपूर्ण आयुष्य आपण व्यर्थ वाया घालवायचं का? तर नाही, नका करू असं. कारण की टेन्शन देणारी लोक आपलीच असतात. आणि मग या लोकांशी लढत बसून आपण आपल्या स्वतःचं खच्चीकरण का करून घ्यायचं? मग ह्या टेन्शन देणाऱ्या लोकांना ना शांत राहून आपल्याला त्यांच्याशी लढता आलं पाहिजे. शांत राहून आपण आपलं जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे. नमस्कार, मी निशा. स्वागत आहे तुमचं माझ्या थॉट्सच्या युट्यूब चॅनलवरती. आज आपण थोडस व्यक्तिमत्व म्हणा किंवा रोजच्या आयुष्यामध्ये सतत आपण म्हणतो ना, मला खूप टेन्शन आहे. अनेक जणांशी आपण चर्चा करताना आपले रिलेटिव्ह, नातेवाईक, आपले मित्रमैत्रिणी वगैरे फोन कॉल्स होतात आपले, किंवा जे आपले परिजन असतात ते सतत कोणाच्या ना कोणाच्या तोंडून आपण हे वाक्य मात्र डेली कोणाच्या ना कोणाच्या तोंडून ऐकतो की मला खूप टेन्शन आहे. मग त्यानंतर आपल्याला ते रामायण महाभारत ऐकायला मिळतं. असं असं झालं, असं असं घडलं, मग माझ्या कुटुंबात असं झालं, किंवा माझ्या ऑफिसमध्ये असं झालं, माझ्या शेजारचे असे किंवा माझे नातेवाईक, माझे मित्रमैत्रिणी अशी वागले, त्यामुळे मला खूप टेन्शन आलं किंवा खूप सारं टेन्शन. म्हणजे या टेन्शनला दूर ठेवण्यासाठी किंवा या टेन्शनला सामोरे जाण्यासाठी शांत राहणे किती गरजेचं आहे. शांत राहून या टेन्शनला आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. तर ते आज आपण पाहणार आहोत की टेन्शन देणारे ही जी लोक असतात ना, त्या लोकांना धडा तर शिकवायचा आहे आणि ते आपल्याला त्रास देतात. मग त्यावरती नेमका उपाय काय ते आज आपण जाणूया. पहा, कधी कधी अशा व्यक्तीला तुम्हीही भेटले आहात का की जे सतत तुम्हाला चिडवतात, कधी तुमच्या चुकाच काढतात, तुम्हाला पब्लिकमध्ये कमीपणा दाखवतात, तुमचा अपमान करतात, असं काहीतरी करून तुमचं मनधैर्य खचवायचं किंवा कमी करण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला टेन्शन देणाऱ्या लोकांना धडा कसा शिकवायचा? पण शांत राहून. मग शांत राहून अशा या लोकांना धडा जर शिकवायचा असेल तर मग नेमकं काय करायचं, हा प्रश्न आपल्याला पडतो बरेचदा. कारण की समोरचा व्यक्ती त्रास देतोय आणि त्याला शांत राहून धडा कसा शिकवला जातो, हा एक अजबच प्रश्न आहे, नाही का? पण तुम्ही कधी अशा व्यक्तीला भेटलात का जीवनामध्ये जे तुम्हाला डिवचतोय? अशा व्यक्ती प्रत्येकालाच भेटतात. तुमचा अपमान करतोय, तुम्हाला कमी लेखतोय, तुम्हाला सतत घालून पडून बोलतोय, पब्लिकमध्ये तुमचा अपमान करतोय, तुमचं मनधैर्य खच्चीकरण करतोय, कमकुवत करतोय, आणि मग तुमचं मन म्हणतंय बॅग घे, रिझाईन कर आणि या नकारातून बाहेर पड. पण थांब, बदला घेण्याचा आहे, पण शांतपणे शहाणपणाने विचार कर. कारण की शांत राहणं म्हणजे कमकुवतपणा नाही, तर शक्तिशाली असणं हे त्याचं एक आपलं व्यक्तिमत्व आहे. टेन्शन देणाऱ्या लोकांपासून पळ काढायचं नसतं, त्यांना धडा शिकवायचं असतं. आपण मात्र शांत राहायचं असतं, हेही लक्षात घ्या. कारण की शांत राहून समोरच्याला धडा शिकवणं म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाची जपवणूक करून पुढे जाणं. आपलं व्यक्तिमत्व आपण जपत असतो. आपण जर चिडखोरपणा करून, राग करून जर समोरच्या व्यक्तीशी जर भांडत राहिलो तर मात्र आपण त्या व्यक्तीला तर धडा शिकवू शकणार नाही. पण त्या अगोदर आपण स्वतःला कमी किंवा स्वतःचं खच्चीकरण करून घेऊ, स्वतः कुठेतरी कमजोर होऊ. म्हणजे आपले जे ध्येय आहे त्या ध्येयापासून आपण कुठेतरी भरकटतोय असं आपल्याला म्हणजे जाणवत नाही, पण त्या परिस्थितीमध्ये आपण अडकले जातो. त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये फोकस करून शांत राहून त्या व्यक्तींना धडा शिकवायचा आहे. मग घाबरून पळून जाऊन अशा व्यक्तींपासून आपला जो काही प्रॉब्लेम तो सॉल्व्ह होणार आहे का? तर अजिबात नाही. कारण की आपल्या जीवनामध्ये अशा व्यक्ती येतच राहणार आहेत. आपल्याला कुठेही गेलो तरी तिथे अशा व्यक्ती भेटणार नाहीत का? कामाच्या ठिकाणी असो किंवा जीवन जगताना असो, एखाद्या ठिकाणी भाड्याच्या घरात असो किंवा स्वतःच्या परमनंट हाऊस असेल, तर शेजारी पाजारीही आपल्याला अशा पद्धतीचे भेटू शकतात. आजूबाजूचं वातावरणामध्ये राहणारे लोक, नातेवाईक गेल्यानंतर मग तर प्रत्येक ठिकाणी अशी लोक आपल्याला भेटतच राहणार आहे. मग अशा लोकांपासून आपण प्रत्येक ठिकाणापासून स्वतःला मूव्ह ऑन करणार किंवा बॅग घेणार आहोत का? तर असं आपण नाही करायचं. आपण अशा वेळेस शांत राहायचं, आपल्या स्वतःवर फोकस करायचं. शांत राहून आपल्या कर्तृत्वातून, आपल्या वागण्यातून किंवा आपल्या व्यक्तिमत्वातून आपल्याला स्वतःची घडण करायची आणि त्यातून आपल्याला त्यांना उत्तर द्यायचे. त्यांच्या त्या त्रास देण्यावरती फोकस करण्याऐवजी आपण आपल्या स्वतःला काहीतरी प्रेझेंट करण्यामध्ये घडवायचे. जे लोक सतत टेन्शन देतात त्या लोकांना आपल्याला टेन्शनच द्यायचं हे आधी स्वतःला सांगा. आपलं मनोधैर्य त्यांना खच्चीकरण करायचे. ते फक्त एकाच गोष्टीसाठी धडपडत असतात की तुमच्या स्वप्नांच्या
किंवा तुमच्या स्वप्नांच्या पुढे प्रश्नचिन्ह टाकायचं असतं, त्यांना तुमच्या क्षमतेवर त्यांना शंका घ्यायची असते, तुमचं मन विचलित करायचं असतं, त्यांना नकारात्मक बोलून तुम्हाला त्या ध्येयापर्यंत पोहोचू द्यायचं नसतं. पण लक्षात ठेवा, जे तुम्हाला तुटून पाहतात, तोडू पाहतात, तेच तुमच्या यशाचे सर्वात मोठे जास्त जोडीदार असतात. कारण की तुमची चुकाटी प्रयत्न, शिस्त चुकाटी हेच तर आपलं शस्त्र असतं खरं तर जिंकण्यासाठी. कल्पना करा ना, एखादा गरुड पहा आकाशात झेप घेतोय, उडतोय, पण कधी पाहिलंय का की तो खूप जणांसोबत उडतोय? कावळ्याचं मात्र तसं नसतं, टवाळखोर टोळी घेऊन असं फिरत असतो. गरुड हा कधीच खाली येऊन त्यांना उत्तर देत नाही, तो आकाशात उंच भरारी घेतो, आणखी उंच उंच जातो आणि स्वतःला घडवतो. तुमचं हे आपसूक असतं, टेन्शन देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचं आणि स्वतःला यशाच्या दिशेने शिखरावर घेऊन पोहोचायचं. तिथं तुम्ही त्यांना खाली पाहताना किंवा खाली पाहत असताना ते तुम्हाला कुठे दूरवर दिसणार पण नाही. शांत राहून शॉक द्या ना अशा लोकांना. कधी कधी त्यांचं उत्तर देणं हेच सगळं तीव्र आणि प्रभावी उत्तर असतं. जेव्हा कोणी तुम्हाला जाणीवपूर्वक दिवसतं, टोचतं, चिडून बोलतं, तुमचं संतुलन दाखवण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा त्यांना वाटतं की तुम्ही काहीतरी प्रतिक्रिया त्यांना द्याल, वाद घालाल, त्यांच्यात गुरफटून राहाल, त्यांच्या जाळ्यात अडकून त्या परिस्थितीपासून दूर जाल. पण तसं न करता पूर्णपणे शांत राहायचं, हसून दुर्लक्ष करायचं, आपल्या मार्गावर आपण चालत राहायचं. आणि तेव्हा जेव्हा अक्षरशः ते हादरतात तेव्हा आपल्याला यश येतं. तेव्हा मराठीमध्ये एक म्हण आहे पहा, गाढवावर नाराज होऊन सिंह ओरडत नाही, कारण सिंहाला माहित असतं की त्याची ताकद ओरडण्यात नाही, शांततेत आणि एकाग्रतेत आहे. त्याला गाढव काय करतं त्याने काहीही फरक पडत नाही, कारण त्याचं लक्ष जे असतं ना ते वेगळंच असतं. तुमचंही माझंही तसंच आहे. जे लोक तुमच्यावर आपल्यावर टीका करतात ना, त्यांना आपल्याला दुखावतात, त्यांच्यासाठी वेळ खर्च करायचा नाही, त्यांच्यावरती आपला वेळ खर्च करण्याऐवजी आपल्या ध्येयांवर आपलं लक्ष केंद्रित करायचं, आपल्या स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न, स्वतःचं मूल्य समजून घ्यायचं. आपण एवढे अनमोल आहोत, त्यांच्यासाठी आपण टेन्शन देणारी लोक जेव्हा प्रभावी जेव्हा तुमच्या मनात जागा देतात ना, तेव्हा तुमच्या मनात जर त्यांचं म्हणणं, त्यांची केलेली टीका किंवा वागणं महत्वाचं वाटलं ना, तर तुम्हीच कमी करतात. आत्मसन्मान, आत्मविश्वास, निर्णयशक्ती ही कमी करताय. पण एकदा का तुम्हाला स्वतःची खरी किंमत समजली ना, की दुसऱ्याच्या बोलण्याचं मोल आपोआपच कमी होतं, कारण की आपण आपल्याला व्हॅल्यू द्यायला लागलेलो असतो. सोनं जर चुकून चिखलात पडलं तर त्याची किंमत कमी होते का? तर नाही ना, कारण त्याचं मूल्य हे स्थिर असतं. तसंच कोणी कितीही टीका केली, अपमान केला किंवा दुर्लक्ष केलं किंवा बदनामी केली तर तुमचं मूल्य कमी होणार आहे का? तुम्ही स्वतःला कमी लेखायचं नाही, कृतीतून उत्तर द्यायचं. आपण आपल्या कामावर फोकस करायचा, शब्दांतून लढत बसायचं नाही. शब्दांनी आपण कमजोर बनतो. एखादा सहकारी जर तो आपलं योगदान कमी लेखतोय, कमी करतोय, आपल्या कल्पनांना वेळ ठरवतोय, त्याच्या मागे निंदा करतोय, अनेकदा प्रतिक्रिया अशी असते की त्याला म्हणजे चपलक उत्तर देणं, यशस्वीरित्या उत्तर देणं गरजेचं असतं. खऱ्या खेळाडूचं उत्तर हे वादात नाही तर कामगिरीत असतं का? कृतीतून दिलेले उत्तर हे कायम लक्षात राहतं. शब्द विसरलेही जातात पण कृती लक्षात राहते. समजा तो आपला एखादा सहकारी प्रस्तावाला मीटिंगसाठी हसून उडवतोय आपल्याला, त्यावरती काही प्रतिक्रिया न देता सुट्टीच्या वेळेत मेहनत घ्या, एखादा रिसर्च करता, प्रेझेंटेशन योग्यरित्या करता, तुम्ही नक्कीच पुढे जाल. प्रभावीपणे एखादं प्रेझेंटेशन जर केलं तर त्या माणसाला बोलायला जागाच उरणार नाही, शिल्लकच राहणार नाही, ती व्यक्तीचं तोंड आपोआप बंद होणार नाही. शब्दातून वाद वाढतो पण कृतीतून आपण आपली लायकी सिद्ध करतो हे नेहमी लक्षात ठेवा. एक वेळ अशी येते ना की ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली तेच लोक तुमचे तोंड भरून कौतुक देखील करतील. मग ते कधी कधी घरातले असतात, बाहेरचे असतात, ऑफिस मधले असतात. सोशल डिस्टन्सिंग पाळता आलं पाहिजे. आपण सोशल डिस्टन्सिंग बहुधा शारीरिक व्याधींपासून बचाव करण्यासाठी पाळतो, पण आजार फक्त शारीरिक नसतात. काही आजार असे असतात ना ते मानसिक नकारात्मक विचारांमुळे, अपमानास्पद वागणुकीमुळे, सततच्या टीकेमुळे मन थकून जातं, आत्मविश्वास सगळा गळून पडतो. म्हणूनच टॉक्सिक लोकांपासून मानसिक अंतर ठेवता आलं पाहिजे. हीच खरी मानसिक स्वच्छता असते. अंतर ठेवणं, आपल्या आयुष्यात शांतता जर हवी असेल ना तर विषारी लोकांपासून अंतर ठेवणं खूप गरजेचं असतं. त्यांना बदलण्याचा प्रयत्न आपण करत बसायचा नाही, स्वतःचं वातावरण स्वच्छ ठेवायचं. मानसिक सोशल डिस्टन्सिंग ही स्वतःवर प्रेम करण्याची एक सुंदर अशी प्रक्रिया आहे. विनोदाचा उपयोग करा, आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक वेळेस तणाव, टोमणे, अपमान याला रागावं किंवा मौनाने उत्तर देणं गरजेचं नसतं. कधी कधी हसून उत्तर देणं हेच तर शांतपणाचं ठरतं. तुम्ही आहात योग्य आहात, मी माझी मदत, तुमची ताकद, तुमचा आत्मसन्मान, आत्मसंयम. टेन्शन देणाऱ्या लोकांना असं वाटतं की तुम्हीच रागवाल, भांडत बसाल. तुम्ही संयम ठेवलात ना
तर तुम्हाला हळूहळू भांडणात रसही होणार नाही. त्या लोकांचं काय सुरू आहे यात मला इंटरेस्ट नाही, तुमचं नेहमीच आहे ते सुरूच असू द्या, मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, हे आपल्याला दाखवून द्यायचंय त्यांना. त्या लोकांना कंटाळा आला पाहिजे की आता या व्यक्तीला आपल्यामध्ये इंटरेस्टच नाही. जर तुम्ही शांत राहिलात ना, संयम ठेवलात ना, तर कारस्थानी लोकांचा संपूर्ण प्लॅन फसतो. सहन करणं म्हणजे कमजोरी नाही, हेही लक्षात ठेवा. ही तीच वेळ आहे जिथं खऱ्या ताकदीची परीक्षा होते. वादात उडी घेणं हे सोपं असतं, पण शांत राहून पुढे जाणं हेच खऱ्या योद्ध्याचे लक्षण असतं. आपण आपलं मन कोणी अस्वस्थ करू शकत नाही हे नेहमी लक्षात घ्या, जोपर्यंत आपण त्यांना परवानगी देत नाही. त्यामुळे कोणी आपल्या आयुष्यात किती इंटरफेअर करायचं हे आपण ठरवायचं. योग्य वेळी समर्पण उत्तर देताही आलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला कोणी जाहीरपणे लेखी किंवा कमी लेखतो तेव्हा लगेचच भावनिक होऊन उत्तर देणं हा मूर्खपणा ठरतो. पण जर तुम्ही योग्य वेळ, योग्य मंच आणि योग्य शब्दांची निवड केली ना, तर ते उत्तर इतकं प्रभावी आणि स्मरणीय ठरतं ना. मग एखाद्या मीटिंग मध्ये जर तुम्हाला सुचवलं, दुसऱ्याने उपवास केला, तुम्ही लगेच प्रतिक्रिया न देता काही दिवस त्याच्यावर फोकस केलं, काम केलं आणि नेक्स्ट टाइम प्रेझेंटेशन मध्ये उत्तमरित्या ते प्रेझेंटेशन जर दिलं, तेव्हा तुम्ही शांतपणे म्हणालात ना की हीच आयडिया मी मागच्या वेळेला सुचवली होती, पण मला ती प्रेझेंट करता आली नाही किंवा करू दिली नाही. त्यावेळेस त्या व्यक्तीचे तोंड बंद होते. तुमचं उत्तर एवढं प्रभावी असावं की समोरच्याला पुढच्या वेळेस बोलण्याआधी 100 वेळा विचार करावा लागेल. स्वतःमध्ये स्वतःला गुंतवा, दुसऱ्यांमध्ये नाही. इतरांमध्ये आपण फार गुंततो म्हणून आपण कदाचित जगाच्या मागे राहतो. टेन्शन देणारी लोक आपलं लक्ष विचलित करू पाहतात, ते आपल्याला फोकस बाहेरच्या गोष्टींमध्ये अडकवतात. पण तुम्ही जर त्यांच्यावर लक्ष न देता स्वतःच्या ग्रोथ वरती काम केलं तर त्यांचं अस्तित्व हे फिकं पडायला वेळ लागत नाही. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला वारंवार डिवचलं, पण तुम्ही त्याला प्रत्युत्तर देण्याऐवजी रोज थोडा वेळ वाचन केलं, योगा केला, कामासाठी दिला, तर तुम्ही 6 महिन्यात तुमची स्वतःची पर्सनॅलिटी बदला. आता तो व्यक्ती त्याच जागी आहे आणि तुम्ही मात्र जगाच्या पलीकडे तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व ठरवले आहात. वेळ टाकून देते स्वतःचं मूल्य. कधी कधी काहीच बोलायचं नसतं, फक्त वेळेला बोलू द्यायचं असतं. जो आज तुमच्यावर हसतोय ना, तो उद्या तुमचं उदाहरण देईल. सुरुवातीच्या काळात शाहरुख खान किंवा अनेक असे दिग्गज कलाकार पहा मुंबईत इंडस्ट्रीमध्ये आले होते. त्यांनाही नाकारलं होतं समाजाने, अनेकांना नाकारलं अभिनेत्यांना. कोणाला रूप नाही, कोणाला एक्सप्रेशन नाही, कोणाला चित्रपट जमत नाही, कोणाला ऍक्टिंग जमत नाही, काहीही लोक बोलत होते. ते काम करत राहिलेच ना. त्यांनी त्यांना नाकारलं का? तर नाही. त्यांचं आज कौतुक होते, त्यांची उदाहरणं दिली जातात. काही लढाई शब्दांनी जिंकता येत नसतात, तर त्या वेळेने जिंकून दाखवायला लागतात. जे आज आहे ते तुमच्यावर हसणारच, उपहास करणार, ते उद्या आपलं तुमचं कौतुकही करतील. पण सुरुवात करणं गरजेचं आहे ना. सुरुवातीला प्रत्येक कामाची चेष्टा होते. तुमचं मौन, संयम आणि यश हेच टेन्शन देणाऱ्यांसाठी सगळ्यात मोठा धडा ठरतो. एक गोष्ट लक्षात ठेवायची, माणूस कधीच शब्दांनी मोठा होत नाही, तर त्याच्या कृतीतूनच महान होतो. त्यामुळे नेहमी हे लक्षात ठेवायचं की एखादी गोष्ट जीवनामध्ये जर आपल्याला करायची आणि एखादी व्यक्ती आपल्याला अडू येते, सतत कोणी ना कोणी आपल्याला टेन्शन देण्याचा प्रयत्न करतोय, आपल्याला कमी देतोय, आपल्याला घालून पडून बोलतोय, तर अशा व्यक्तींच्या विचारांमध्ये आपल्याला अडकायचं नाहीये, तर आपल्या विचारांना बदलायचे. त्या विचारांना आपल्या जीवनामध्ये येऊ द्यायचं की नाही हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. त्यामुळे आपण आपल्या विचारांना, आपल्या पद्धतींना, आपल्या व्यक्तिमत्वाला सकारात्मकतेकडे जर घेऊन गेलो ना, तर आपल्याला या गोष्टींचा फरक पडत नाही. त्यामुळे टेन्शन देणाऱ्या लोकांशी त्यांना धडा कसा शिकवायचा किंवा त्यांना कसं प्रत्युत्तर द्यायचं, मग ते असे बोलले होते, मग त्यांना काय उत्तर द्यायचं, मग नेक्स्ट टाइम मी हेच करणार, तेच करणार, मग आपण कित्येक दिवस त्याच व्यथेत गुंतून राहतो. त्यापेक्षा सोडून द्या. ज्या लोकांना बदलायचं नाही, जी लोक बदलूच शकत नाही, मग ते जवळचे असतील, तर मग अशा लोकांपासून सोशल डिस्टन्सिंग ठेवून स्वतःवरती फोकस करा. आपण सर्वांना खुश ठेवू शकत नाही, आनंदी ठेवू शकत नाही. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगवेगळं आहे, ते प्रत्येकाने स्वीकारलं पाहिजे. आपलं व्यक्तिमत्व जर इतर व्यक्ती स्वीकारू शकत नाही, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे, आपला नाही. आपलं व्यक्तिमत्व आपल्याला देवाने दिलंय, त्यामुळे त्या व्यक्तिमत्वाला जपणं हे याला प्रथम प्रायोरिटी आपल्याला देता आली पाहिजे. आणि जो स्वतःच्या व्यक्तिमत्वाला जपतो, स्वतःच सेल्फ लव्ह, सेल्फ रिस्पेक्ट, स्वतःवरती प्रेम करतो, त्याला फारशा इतर टेन्शन किंवा त्या देणाऱ्या लोकांचा फारसा फरक पडत नाही जीवनामध्ये. ती व्यक्ती शांत असते, कारण की तिने तिच्या स्वतःवर फोकस केलेलं असतं. आणि ही गोष्ट खरंच खूप गरजेची, ही खूप कमी लोकांना कळते. आणि जेव्हा समजते त्यावेळेस खूप असा फार वेळ निघून गेलेला असतो. तर ही जीवनामध्ये ज्यावेळी त्या गोष्टींचा अनुभव येतो, माणसाला जीवनामध्ये या गोष्टीची रिअलिटीची जाणीव येते, तर नक्कीच तुम्हाला जर असं कसं जाणवत असेल
ती टेन्शन देणारे व्यक्ती जीवनामध्ये आहे, पण तुम्ही त्या व्यक्तींच्या विचारामध्ये जर अडकून पडले असाल तर आजच त्यातून बाहेर पडा आणि स्वतःवर फोकस करा. शांत राहा. त्या व्यक्तींना वेळ, संयम किंवा तुमची कृती, तुमचं यश हेच त्यांच्यासाठी उत्तम असं उत्तर असतं. त्यासाठी लढण्याची, त्यांच्याशी बोलण्याची, अपशब्द वापरण्याची काहीच गरज नसते. तर मी तर अशा गोष्टींकडे सध्या फोकस करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा त्याच्या नवीन एखाद्या विषयाला. धन्यवाद.